सोलापूर नगरी शिवसेनेचा अभेद्य गड। आज या पावनभूमीत एक असा उत्सव साजरा झाला जो केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नाही तर एका निष्ठावान नेतृत्वाचा, शिवसेनेच्या कणखर कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आणि सोलापूरच्या जनतेच्या प्रेमाचा महासंगम आहे। आज आपण जाणून घेणार आहोत सोलापूरचे लाडके नेते, शिवसेनेचे शहर प्रमुख, शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजींचा वारसा पुढे नेणारे, समाजसेवेचा ध्यास घेतलेले सचिन चव्हाण यांचा भव्य दिव्य वाढदिवस। काल संध्याकाळी सोलापूरच्या नेहरू नगरात हा सोहळा उत्सवाच्या लाटावर स्वार झाला। हजारो शिवसैनिक, चाहते, कुटुंबीय आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला एक अविस्मरणीय स्वरूप दिलं। या भव्य सोहळ्याला उपस्थित होते माजी गृहराज्यमंत्री शिवसेना सिद्धाराम म्हेत्रे साहेब, लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, अण्णाप्पा सदबूरसर, सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड, माजी महापौर अलकाताई राठोड, नगरसेविका शैलजाताई राठोड, मोतीराम राठोड, मिथुन राठोड आणि पक्षाचे अनेक दिग्गज नेते। या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येक शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, सचिन चव्हाण यांच्याबद्दलचा अभिमान आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता। सचिन चव्हाण एक नाव, एक इतिहास, एक प्रेरणा, शिक्षण, समाजसेवा आणि शिवसेनेच्या विचारांना समर्पित एक व्यक्तिमत्व। सोलापूरच्या प्रत्येक गल्लीबोळातून, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातून त्यांच्या कार्याची ज्योत पेटत आहे। शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजींचा वारसा पुढे नेत सोलापूरच्या युवकांना दिशा देणारे, गोरगरिबांच्या व्यथांना आपलंसं करणारे आणि शिवसेनेच्या विचारांना अखंडपणे समर्पित असणारे सचिन चव्हाण यांचा हा वाढदिवस म्हणजे सोलापूरच्या जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वाचा विजयोत्सव आहे। नेहरू नगरातील भव्य मंचावर सचिन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक करताना सांगितलं, सचिन चव्हाण हे फक्त एक नाव नाहीये तर सोलापूरच्या विकासाची आणि शिवसेनेच्या विचारांची एक गर्जना आहे। सचिन चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं कार्य प्रत्येक सोलापूरकरांच्या मनात आहे। त्यांनी चंद्राम गुरुजींच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा दिली आहे। गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम केला। त्याचबरोबर शिवसेनेच्या विचारांना शहरात गल्लोगल्ली पोहोचवत कार्यकर्त्यांना एकजुटीने पुढे नेण्याचं काम ते सध्या करत आहेत। या सोहळ्यात सचिन चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं, हा माझा वाढदिवस नाहीये तर तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा उत्सव आहे। शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता माझी ताकद आहे आणि सोलापूरच्या जनतेचं प्रेम माझं खरं बळ आहे। त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांचा उत्साह द्विगुणित झालाय। हा सोहळा केवळ एक वाढदिवसाचा उत्सव नाही तर सोलापूरच्या एकजुटीचा, शिवसेनेच्या विचारांचा आणि सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाचा विजय आहे। आज सोलापूरच्या प्रत्येक गल्लीतून, प्रत्येक घरातून एकच आवाज येतोय, सचिन चव्हाण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात। एक शिक्षण सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे। आता ते आमचे शिवसेना शहर प्रमुख आहेत। शहर मोठा आहे। आता बदललेल्या सोलापूरचं नेतृत्व करण्याची संधी सचिनला मिळालेली आहे। ते निश्चितपणे चांगलं काम करतील। एवढं मोठं संस्था सांभाळत असताना त्यांना माहीत आहे किंवा एवढं संस्थेचं सगळं मॅनेजमेंट करत असताना निश्चितपणे त्याचा फायदा त्यांना राजकीय मॅनेजमेंट करताना सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। सचिनजी सारखं रत्न आम्हा शिवसेनेला लाभलं हे आमचं देखील भाग्य आहे। आज सचिनजीच्या माध्यमातून ताई त्यांचं भविष्य तर नक्कीच उज्ज्वल होईल। त्यांना नक्कीच आम्ही सर्व शिवसैनिक साथ देऊ यातील मात्र शंका नाही। परंतु त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये महानगरपालिकेला आमचे बापू असतील, साहेब असतील, अमरजी असतील, या सर्वांच्या सहकार्यानं नक्कीच मला वाटतं त्यांची कारकिर्दी उजळल्याशिवाय राहणार नाही। सकाळी आम्ही एका कार्यक्रमाला उपस्थित होतो। त्या कार्यक्रमाचं महत्व असं होतं की युवकांसाठी रोजगार मिळावा आणि त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीची आयुष्याची भाकरी देता येईल याकरता
आपण जो आज सकाळपासून जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे की तुमच्याकडे असलेली जी काय शहर प्रमुख पदाची जी काही जबाबदारी आहे त्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आपण एक चांगलं नेतृत्व उभं करू शकाल. सोलापूर शहरातल्या कानाकोपऱ्यावर शिवसैनिकाला ताकद देण्याचं आपल्या माध्यमातून काम येणाऱ्या काळामध्ये व्हावं. आणि आज परमेश्वराने तुम्हाला संधी दिली आहे की राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला तुम्ही शक्ती देऊन येणारी मग महापालिका असेल त्या सगळ्यामध्ये आपल्या माध्यमातून कुणाला तरी मदत करता येईल एवढी ताकद आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे. आणि त्यांनी दिलेल्या विश्वासाला आपण खरंच ठराल अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्या माध्यमातून होतोय. आज आपल्या सर्वांना मी विनंती करतो, येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आपण भक्कम पाठिंबा देऊन आमच्या शहर प्रमुख आमच्या सचिन भाऊ चव्हाण यांना आशीर्वाद करून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये सर्व मिळून आपण भगवा पडको अशा पद्धतीनं आपण सर्वांनी कामाला लागावं असं विनंती करतो. आणि या वाढदिवस निमित्त मी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आपलं उदंड आयुष्य लाभो व आपलं जे काही इच्छा आकांक्षा आहे सर्व पूर्ण होऊ दे. आणि असं मी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व माझ्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतो. मेत्रे साहेब, मी वाढदिवस साजरा करत नाही, मी पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा करतोय. आणि एवढे लोक प्रेमापोटी आलेत त्यांचं खरंच मी मनापासून कौतुक करतो. एवढं उशीर 6 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी थांबलेले आहात तर मी नक्कीच तुमच्या ऋणात राहीन. या कार्यक्रम करण्यासाठी माझे बंधू जितेश चव्हाण, किरण चव्हाण, विवेक चव्हाण आणि रुक्माई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मिथुन असेल, सर्व पदाधिकारी असेल, त्यांनी दिवसरात्र थांबून हे नियोजन केलं. मी त्यांना मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. मी जास्त वेळ न घेता एक छोटंसं एक डायलॉग आहे. मैं जमाने की नजरों में कुछ भी नहीं था, मेरी आंखों में अब तक वो तस्वीर है. इस मोहब्बत के बदले मैं क्या नजर दूं, इस मोहब्बत के बदले मैं क्या नजर दूं, मैं तो कुछ भी नहीं. इज्जतें, शोहरतें, चाहते, उल्फते, कोई भी चीज दुनिया में रहती नहीं. आज मैं हूँ जहाँ कल कोई और था, आज मैं हूँ जहाँ कल कोई और था. ये भी एक दौर है, वो भी एक दौर था. थैंक यू.